फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 28 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, RBIने जाहीर केलेल्या पंचायत राज संस्थांच्या आर्थिक अहवालानुसार कोणते राज्य एका ग्रामपंचायतीवर सर्वाधिक खर्च करते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल हे राज्य पंचायत राज संस्थांच्या आर्थिक अहवालानुसार राज्यातील एका ग्रामपंचायतीवर सर्वाधिक खर्चही करत असते। रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पंचायती राज संबंधित एक आर्थिक अहवाल सादर केला आहे। या अहवालानुसार पश्चिम बंगाल राज्य आपल्या एका पंचायतीवर सरासरी 25.14 लाख रुपये खर्च करत आहे। हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत खूप मोठे आहे। त्यानंतर क्रमांक लागतो गुजरातचा। गुजरात फक्त 3.34 लाख रुपये प्रत्येक पंचायतीवर खर्च करते, तर मध्य प्रदेश हे राज्य 3.92 लाख रुपये प्रत्येक पंचायतीवर खर्च करते। यामध्ये सर्वात कमी खर्चाचे प्रमाण हे बिहार राज्याचे असून बिहार प्रत्येक ग्रामपंचायतीवर फक्त 63,000 रुपये इतका खर्च करते। देशामध्ये एकूण 2,55,623 ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना 95% पेक्षा जास्त महसूल हा केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळत असतो। पुढचा प्रश्न बघूया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलाच्या किती जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 80। एकूण 80 शौर्य पुरस्कार जे आहेत हे देण्यात आलेले आहे सशस्त्र दलाच्या जवानांना। तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींकडून हे शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात। यावेळी 80 जणांना हे पुरस्कार प्रदान केले गेले आहेत। यामध्ये 12 मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत। यामध्ये 6 कीर्तीचक्र, 3 मरणोत्तर, 16 शौर्यचक्र, 2 मरणोत्तर, 53 सेना मेडल, 7 मरणोत्तर तसंच 1 नौसेना आणि 4 वायुसेना मेडल यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे भारतीय तटरक्षक दलाचे मुख्य महासंचालक आहेत राकेश पाल यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांना परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। कोणत्या देशामध्ये जगात पहिल्यांदाच लहान मुलांसाठी मलेरियाचे लसीकरण सुरू झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, कॅमेरून। कॅमेरून या देशामध्ये जगात पहिल्यांदाच लहान मुलांसाठी मलेरियाचे लसीकरण नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे। तर कॅमेरून देशामध्ये जगातील पहिल्या मलेरियाचे लसीकरण लहान बाळकांसाठी सुरू झालेलं आहे। या अभियानांतर्गत देशातील 2.5 लाख बालकांचे लसीकरण हे केलं जाणार आहे। या लसीचं नाव आहे मॉस्किरोक्स। यामध्ये 2021मध्ये ही लस जी आहे स्वीकृत केली गेली आहे। जगात लहान मुलांसाठी मलेरियाचे लसीकरण सुरू करणारा कॅमेरून पहिलाच देश ठरलेला आहे। ही लस प्लाझ्मोडियम परजीवीविरुद्ध 30% प्रभावी आहे। कॅमेरून हा देश मध्य आणि पश्चिम आफ्रिकेमध्ये स्थित देश आहे। कॅमेरून राजधानी आहे याऊंडे, चलन आहे मध्य आफ्रिकी CF फ्रंक आणि पंतप्रधान आहेत जोसेफ नगुते। पुढचा प्रश्न पाहूया। थायपुसम हा सण कोणत्या समुदायाकडून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तामिळ हा जो समुदाय आहे हा थाईपुसम हा सण साजरा करत असतो। तर तमिळ समुदाय आहे थाईपुसम सण साजरा केला जातो। भगवान मुरुगन यांची पूजा केली जाते। भगवान मुरुगन हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय आहेत। तमिळ समुदाय या उत्सवामध्ये भगवान मुरुगन यांची पूजा करतात। हा उत्सव दक्षिण भारतामध्ये साजरा केला जातो। या उत्सवाला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील या उत्सवाला ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरामध्ये 19,100 करोड रुपयेपेक्षा अधिकच्या योजनांचे उद्घाटन केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, बुलंदशहर। उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19,100 करोड रुपयांपेक्षा अधिकच्या योजनांचे नुकताच उद्घाटन हे केलेलं आहे। तर उत्तर प्रदेशमधील हे ठिकाण आहे आणि या ज्या परियोजना आहेत यामध्ये रेल्वे, रस्ते, तेल आणि गॅस, शहरी विकास, आवास योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे। इंडियन ऑइलच्या 255 किलोमीटरच्या टुडला गवारिया पाईपलाईनचे उद्घाटन देखील नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। जवळजवळ 700 करोड रुपयांची ही योजना आहे। बुलंदशहरमध्ये या योजनांचा विकास कामांचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 2024साठी किती जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 132। 132 पद्म पुरस्कारांची नुकताच राष्ट्रपतींनी घोषणाही केलेली आहे। तर हे जे पुरस्कार आहेत 132 यामध्ये पद्मविभूषण 5 असणार आहेत, पद्मभूषण 17 आणि पद्मश्री 110 असे एकूण 132 पद्म पुरस्कारांची घोषणा राष्ट्रपतींकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार जननायक कर्पूरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे। या पद्म पुरस्कारांमध्ये 30 महिला, 8 विदेशी भारतीय आणि 9 लोकांना मरणोपरांत पद्म पुरस्कार दिले गेले आहेत। 3 श्रेणीमध्ये पद्म पुरस्कार दिले जातात, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। भारतरत्ननंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान हा पद्मविभूषण हा पुरस्कार आहे। एकूण 5 जणांना पद्मभूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे, पद्मविभूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच पार पडलेल्या भारत-नायजेरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीची सहअध्यक्षता कोणी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल
ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर एस जयशंकर. विदेश मंत्री आहे डॉक्टर एस जयशंकर यांनी भारत नायजेरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीची सहअध्यक्षता केलेली आहे. तर ही बैठक कुठे पार पडलेली आहे? तर भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक पार पडलेली आहे. लागोस नायजेरिया येथे पार पडलेली आहे. यावेळी भारताकडून डॉक्टर एस जयशंकर हे नायजेरियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते. परराष्ट्र मंत्र्यांचा हा नायजेरियाचा पहिला दौरा होता. या संयुक्त आयोगाच्या बैठकीमध्ये युसुफ तुगर यांच्या समवेत डॉक्टर एस जयशंकर यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवलेले आहे. एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम आफ्रिकेतील भारतीय राजदूतांची बैठक देखील झालेली आहे. यावेळी त्यांनी नायजेरियातील भारतीय समुदायाशी भारताचा कोविड प्रतिसाद, आर्थिक पुनर्प्राप्ती, राहणीमान सुलभता आणि अंतराळातील उपलब्धी आणि डायस्पोरा याबद्दल चिंता या विषयावर चर्चाही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डकार रॅली 2024 जिंकणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण ठरले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कार्लोस सेन्स हे डकार रॅली जिंकणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरलेले आहेत. कार्लोस सेन्स वयाच्या 61व्या वर्षी यांनी ही डकार रॅली जिंकून इतिहास रचलेला आहे. या विजयासह कार्लोस सेन्स या शर्यतीत सर्वात वयस्कर विजेता ठरलेले आहेत. रेडबुलचे ड्रायव्हर असलेले कार्लोस सेन्स हे एल मॅटाडोर म्हणून देखील ओळखले जातात. डकार रॅली कार श्रेणीतील ऑडीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. त्यांनी 2010मध्ये फोक्सवॅगन, 2018मध्ये पिज्युओट, 2020मध्ये मिनी आणि 2024मध्ये ऑडी या 4 कंपन्यांच्या कार रेसिंग केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती आणि या पुस्तकाचं नुकताच अनावरण करण्यात आलेलं आहे. या पुस्तकामध्ये सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी एक शक्तिशाली आणि चिरस्थायी विवाह घडविण्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल वर्णन केलेलं आहे. नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत. त्यांना भारतीय IT क्षेत्राचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारने प्रसन्ना वराळे यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचं कॉलेजियम आहे याच्या शिफारशीला मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या आता 34 इतकी झालेली आहे. प्रसन्ना वराळे हे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये अनुसूचित जातीचे ते एकमेव मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. या अगोदर 18 जुलै 2008 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर 15 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला गेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इजिप्त. भारत आणि इजिप्त देशादरम्यान हा सायक्लोन युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे. तर हा जो युद्धाभ्यास आहे इजिप्त आणि भारत दरम्यान आहे सायक्लोन. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024पर्यंत हा सैन्य अभ्यास चालणार आहे. या सैन्य अभ्यासाची पहिली आवृत्ती 2023मध्ये भारतामध्ये पार पडली होती. या सैन्य अभ्यासाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सैन्यांना वाळवंट अर्धवाळवंट प्रदेशामध्ये दोन्ही बाजूच्या एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख ही होणार आहे. या सर्वात भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंटचे सैनिक करत आहेत. तर इजिप्शियन कमांडो स्क्वाड्रन आणि इजिप्शियन एअरबोर्न प्लाटून इजिप्तचे प्रतिनिधित्व हे करत आहेत. आणि इजिप्तमधील कोणत्या ठिकाणी हे युद्धाभ्यास पार पडत आहे? तर इजिप्तमधील अशा ठिकाणी हे युद्धाभ्यास पार पडत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने नुकताच बहुभाषिक शिक्षणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अनुवादिनी ॲप. केंद्र सरकारने बहुभाषिक शिक्षणासाठी नुकताच अनुवादिनी ॲप सुरू केलेला आहे. शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्लॅटफॉर्म अनुवादिनी ॲप सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय आणि उच्च शिक्षणाअंतर्गत सर्व अभ्यासक्रमांसाठींचे अभ्यास साहित्य संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांमध्ये डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. याची निर्मिती ही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.